नमस्कार. फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 9वी महाराष्ट्र बोर्ड इतिहासचा पहिला धडा, इतिहासाची साधने या धड्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. इतिहास जेव्हा आपण शिकतो तर इतिहास शिकण्याची पद्धत आणि विज्ञान शिकण्याची पद्धत ही वेगळी असते. विज्ञान जेव्हा आपण शिकतो तेव्हा जे विज्ञानामधले जे प्रयोग असतात, विज्ञानामधल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण सारख्या सिद्ध करू शकतो. ठीक आहे, प्रयोगशाळेमध्ये ते सिद्ध करू शकतो. पण इतिहासाचं तसं नसतं. इतिहासाचे जे घटना आहेत त्या घडून गेलेल्या असतात. मग त्या घटना आपण तशा परत उभ्या नाही करू शकत. मग त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगळी पद्धत असते. मग अशा ज्या इतिहासात घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अभ्यास करण्यासाठी आपण ज्या गोष्टी वापरतो, आपण जे साधने वापरतो, ते साधनांचा आपण अभ्यास आता आपण करणार आहोत, की कसे आपण ते साधन निवडू शकतो, कसे आपण त्याचा अभ्यास करू शकतो आणि त्या साधनांच्या आधारे कसा आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो. जसं तुम्हाला मी उदाहरण देतो. समजा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा आहे आणि महात्मा गांधींचा अभ्यास करायचा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला जे दस्तावेज वापरावे लागतील, आपल्याला जे गोष्टी वापराव्या लागतील त्या वेगळ्या असणार आणि महात्मा गांधींचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यासाठी जे दस्तावेज आहेत ते वेगळे असणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळ आपण बघितला त्या काळात फोटो किंवा व्हिडिओ असे काही नव्हते. पण महात्मा गांधींचा जो काळ आहे त्यासाठी त्यांच्या काळात व्हिडिओ होते, फोटो होते. महात्मा गांधींचा फोटो आपल्याकडे आहे. मग आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी कसे दिसायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याकडे फोटो नाही आहे. तेव्हा कॅमेरा वगैरे काही नव्हता किंवा त्यावेळी एवढी प्रगती झाली नव्हती. मग त्यांचा जेव्हा अभ्यास आपल्याला करायचा असतो त्यासाठी वेगळे दस्तावेज आपण वापरतो. त्यांचे किल्ले आपण वापरतो. त्यांनी जे पत्र लिहिले होते ते वापरतो. त्यांच्यावरती इतरांनी जे पुस्तकं लिहिलेली ती वापरतो. कविता ज्या रचल्या होत्या ते वापरतो. त्याचा आपण अभ्यास करतो. ठीक आहे. पण महात्मा गांधींचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे वेगळं आहे. त्या महात्मा गांधी जेव्हा होते तेव्हा आपल्याकडे न्यूजपेपर किंवा वृत्तपत्र होते. मग त्याचा अभ्यास आपण करू शकतो. बऱ्याच लोकांनी महात्मा गांधींवरती पण पुस्तकं लिहिलेली आहेत ते वाचू शकतो किंवा महात्मा गांधींनी लिहिलेली स्वतः पुस्तके आहेत किंवा महात्मा गांधींनी जे लेख लिहिले ते आहेत ते वाचू शकतो. हे सगळे साधन आहेत, इतिहास अभ्यास करण्याचे साधन आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे इतिहास आपण तीन कालखंड असतात इतिहासामध्ये. अर्वाचीन असतो, नंतर मध्ययुगीन असतो आणि प्राचीन असतो. ठीक आहे. प्राचीन जेव्हा इतिहास बघतो त्याचा अभ्यास करण्याचे साधन वेगळे असणार. त्या काळी काय गुफामध्ये लोक राहायचे, तिकडे पेंटिंग वगैरे बनवायचे, चित्र वगैरे काढायचे. ठीक आहे. काही दस्तावेज पण आपल्याला भेटतील त्याचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. मध्ययुगीन जो इतिहास असतो त्याचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. गेल्या वर्षी तुम्ही मध्ययुगीन महाराष्ट्राबद्दल किंवा भारताबद्दल शिकला असाल. ह्या वर्षी आपण काय शिकणार आहोत, ह्या वर्षी आपण आधुनिक भारताबद्दल शिकणार आहोत. आणि खास करून जर तुम्ही हा पुस्तक बघितला असेल तर आधुनिक भारत म्हणजे काय, आपण जास्त करून भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा इतिहास आपण शिकणार आहोत, की भारतामध्ये कशी प्रगती होत गेली. जसं आपल्या इकडे शिक्षणामध्ये कशी प्रगती झाली, विज्ञानामध्ये कशी प्रगती झाली, हे सगळं ह्या वर्षी आपण शिकणार आहोत. मग अशा पद्धतीचा इतिहासाचा अभ्यास करण्याचे साधन वेगळे असणार. आपल्याकडे काही व्हिडिओ असणार, ऑडिओ असणार किंवा वेगवेगळे साधन, जे नवीन साधन आहेत, जे आधुनिक साधन आहेत ते असणार. मध्ययुगीनचे वेगळे साधन असणार, आधुनिकचे वेगळे असणार. इतिहासाचे साधन म्हणजे काय, इतिहास अभ्यास करण्यासाठी आपण ज्या गोष्टी वापरतो म्हणजे इतिहासाचे साधने. म्हणजे बघा आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपणास स्वतंत्रोत्तर काळखंडात ह्या वर्षी म्हणजे ह्या 9वीमध्ये तुम्ही जास्त करून स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या भारतामध्ये काय प्रगती होत गेली, काय बदल होत गेले त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने व प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी असतात. मी तुम्हाला समजवलं कसे वेगवेगळे असतात. लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने. लिखित साधने म्हणजे काही पुस्तकं असतील, काही वृत्तपत्र असतील किंवा काही लेख लिहिलेले असतील, हे सगळे लिखितमध्ये येतात. नंतर भौतिक म्हणजे काय, समजा आपल्याला जर बघायचं असेल की भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश होते किंवा भारतामध्ये जेव्हा इंग्रज होते, मग त्या इंग्रज कुठे राहायचे, मग त्यासाठी त्यांचे बंगले आपल्याकडे आता त्यांचे आहेत. मग आपण सांगू शकतो की ह्या बंगल्यांची निर्मिती इंग्रजांनी केली, ह्या शहराची निर्मिती इंग्रजांनी केली. अशा काही आपल्याकडे भौतिक साधने आहेत. त्यानंतर मौखिकमध्ये काय, की समजा प्रत्येक गोष्ट आपण लिहून ठेवत नाही, पण आपल्याकडे काही गोष्टी असतात, आपल्याकडे काही कविता असतात. त्या कवितांच्या आधारे पण आपण इतिहास शिकू शकतो. मग असे मौखिक साधने असतात. त्यानंतर दृकश्राव्य म्हणजे काय, ऑडिओ व्हिडिओ, की हे आपण कसं आधुनिक भारताबद्दल शिकतोय. मग त्या काळी व्हिडिओ कॅमेरा होता किंवा कॅमेरा होता. मग त्यामुळे आपल्याकडे आता दृकश्राव्य माध्यमातील साधने पण आहेत. याच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, प्रादेशिक म्हणजे एक प्रदेश असतो. जसं समजा पश्चिम भारत आहे किंवा उत्तर भारत, असे वेगवेगळे प्रदेश झाले.
त्यानंतर प्रत्येक राज्याबद्दल राज्यस्तरीय पण आपण इतिहास शिकू शकतो, महाराष्ट्राचा इतिहास शिकू शकतो. त्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. मग समजा इतिहास आपल्याला महाराष्ट्राचा शिकायचा आहे, मग महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा शिकतो आपण, मग आपल्या प्रदेशामधले काही साधन आपण घेऊ शकतो किंवा पुऱ्या राज्यस्तरीय साधन घेऊ शकतो किंवा जगामध्ये महाराष्ट्राबद्दल काय लिहिलेलं आहे असे आंतरराष्ट्रीय साधन पण घेऊ शकतो किंवा राष्ट्रामध्ये व पंजाबमधल्या लोकांनी महाराष्ट्राबद्दल काय लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल पण आपण ते पण साधन आपण घेऊ शकतो. जसं शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा आपण शिकतो, मग शिवाजी महाराजांवरती आपल्या लोकांपेक्षा इतरांनी खूप जास्त लिहिलेलं आहे. जसं मुघलांनी लिहिलेलं आहे, ब्रिटिशांनी लिहिलेलं आहे. मग त्यांनी जे काही लिहिलं ते पण आपण वाचतो, ते पण त्याचा पण अभ्यास करतो. तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळते. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहास लेखन करता येते. आता लिखित साधने म्हणजे लिखित साधने काय असतात बघा. हे मी सांगतोय हे सर्व आधुनिक भारतामध्ये जे साधने होती. मग आपण जेव्हा प्राचीन भारतामध्ये साधन बघू तर हे साधने नसतील. तर वृत्तपत्रे हे आपण अभ्यास करू शकतो. समजा आता मला कुणी विचारलं की 100 वर्षापूर्वी आजच्या दिवशी 100 वर्षापूर्वी काय झालं होतं? मग आपण काय करणार? आजच्या दिवशी 100 वर्षापूर्वीचा जो वृत्तपत्र असेल तो काढणार. हे सगळं लायब्ररीमध्ये किंवा ग्रंथालयामध्ये ठेवलेलं असतं. मग तिकडे जाऊन ते मी काढणार, मग त्याचा अभ्यास करणार. मग ते अभ्यास केल्यानंतर मला समजणार की 100 वर्षापूर्वी काय झालं होतं. त्यानंतर नियतकालिके, हे मॅगझिन इंग्लिशमध्ये बोलतो की काही 15 दिवसानंतर 8 दिवसानंतर नियतकालिक येते. नंतर रोजनिशी, काही लोकांना लिहायची सवय असते की रोज ते लिहितात काय घडलं त्यांच्या आयुष्यात. असं समजा कुठे एका नेत्याने खूप वर्षापूर्वी असं लिहिलं असेल की तो त्याच्या आयुष्यात काय घडलं, ठीक आहे. ती जेव्हा रोजनिशी आपल्या हाती लागते तेव्हा त्याचा अभ्यास करतो. त्यानंतर समजतं आपल्याला की काय काय घडलं होतं तेव्हा. त्यानंतर ग्रंथ खूप सारे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत. त्यानंतर पत्रव्यवहार, 2 माणसांमध्ये पत्रव्यवहार झाला होता. त्या पत्रव्यवहारावरून पण त्या भागाची किंवा त्या वेळेची आपल्याला परिस्थिती समजते. त्यानंतर अभिलेखागार म्हणजे काय? अभिलेखागार म्हणजे एक अशी वास्तू असते किंवा एक अशी इमारत असते किंवा काही एक ग्रंथालयासारखं असतं. ग्रंथालयामध्ये काही पुस्तकं असतात, पण अभिलेखागारमध्ये काय असतं? फक्त दस्तावेज असतात. दस्तावेज म्हणजे कागदपत्र असतात. मग इतिहासाबद्दल जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र इकडे ठेवलेले असतात. असं सरकारचे जे अभिलेखागार असतात. त्यानंतर सरकारी गॅझेटमध्ये काय? सरकारचे ऑर्डर, सरकार जे काही सरकारमधून काहीतरी डिसिजन जे येतात किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला डिसिजन म्हणतो, काही ऑर्डर असतात, ठीक आहे. सरकारने काय काय हुकूम काढले हे सर्व गॅझेटमध्ये असतात. टपाल तिकीटवरून पण आपल्याला समजतं की कशी कशी प्रगती होत गेली. त्यानंतर त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत पुढे. ह्याच्यावरून आपण शिकू शकतो की हे जे साधन आहेत हे वापरून आपण इतिहास शिकू शकतो, ठीक आहे. आता ऐतिहासिक दस्तावेज या ठिकाणी जतन केले जातात. आता ऐतिहासिक दस्तावेज कुठे जतन केले जातात? हे जतन केले जातात अभिलेखागार या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशियातील सर्वात मोठा अभिलेखागार आहे. म्हणजे खूप सारे दस्तावेज तिकडे तुम्हाला भेटतील. मुघलांबद्दल, मराठ्यांचा इतिहास आहे त्यामध्ये. भरपूर लोकांचं जे जे भारतामध्ये जे आहे त्याचे चांगले चांगले दस्तावेज तिकडे तुम्हाला भेटणार. मग तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि त्यांची परवानगी घेऊन त्याचा अभ्यास करू शकता. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. जसं मी तुम्हाला वृत्तपत्राबद्दल सांगितलं की वृत्तपत्र काय असतं की चौथा स्तंभ असतो. लोकशाहीचे 4 स्तंभ असतात. पहिला आहे काय? पहिला म्हणजे आपला जे पार्लमेंट आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे आपला न्यायव्यवस्था. तिसरा आहे आपला जो सरकार आहे, सरकार म्हणजे जे मंत्री आहेत ते, ठीक आहे. हे सगळे तीन स्तंभ आहेत. आणि चौथा स्तंभ म्हणजे काय? आपली जी मीडिया, आपण इंग्लिशमध्ये ज्याला मीडिया म्हणतो, त्यामध्ये सगळं येतात. टी व्ही येते, टी व्हीमधले जे बातम्यांचे चॅनल असतात ते असतात किंवा वृत्तपत्र असतात. मग हे कसं ज्ञानाचं पण साधन आहे. जसं तुम्हाला उदाहरण दिलं की मला समजा 100 वर्षापूर्वी लोकमान्य टिळक किंवा लोकमान्य टिळक जेव्हा होते तेव्हा त्यांचे काय विचार होते हे जर आपल्याला समजायचं असेल, मग आपण काय करू शकतो? लोकमान्य टिळक 1-2 पेपर चालवायचे, न्यूजपेपर किंवा वृत्तपत्र चालवायचे, केसरी आणि मराठा. मग ते वृत्तपत्र आपण मिळवू शकतो. हे सगळं अभिलेखागार आणि ग्रंथालयामध्ये ठेवलेले असतात. मग ते आपण मिळवू शकतो आणि वाचू शकतो की त्यावरून आपल्याला समजेल की लोकमान्य टिळक काय विचार करायचे. म्हणजे आपण काय इतिहासाचा अभ्यास करतोय, लोकमान्य टिळकांचा अभ्यास करतोय. 1961 ते 2000 या कालखंडात विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांचा, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही. त्यावेळी काय फक्त वृत्तपत्र यायची. पण आता तुम्ही बघत असाल की आपल्याकडे ॲप आहेत, आपल्याकडे वेबसाईट आहेत. त्या वेबसाईटवरती पण तुम्ही जाऊन वृत्तपत्र वाचू शकता. प्रत्येक वृत्तपत्राचा वेबसाईट किंवा ॲप आहे. मग भारतीय उदारीकरण सुरू झाले हे सगळं 1990 नंतर झालं.
सुरू झाले आणि इंटरनेट सर्वत्र प्रसार सुरू झाला. छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील माध्यमांचे सामर्थ्य अजून कायम आहे. अजून पण आपण वृत्तपत्र वाचतो. आपल्याकडे इंटरनेट असेल, आपल्याकडे ॲप असेल तरी काही लोक वृत्तपत्र वाचतात. ठीक आहे. जसं तुम्हाला समजलं असेल की वृत्तपत्रावरून आपण कसा इतिहासाचा अभ्यास करू शकतो. वृत्तपत्रामधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. हे तुम्हाला माहीत असेल की वृत्तपत्रामध्ये क्रीडा, त्यानंतर राजकारण काय घडलं, कोण कोणाला काय म्हणालं, कुठला नेता काय बोलला, इलेक्शन कुठे झालं, त्यानंतर काय झालं, सर्व माहिती तुम्हाला वृत्तपत्रामधून मिळते. अ, अ, मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत. आता समजा तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर टाइम्स ऑफ इंडिया हे राष्ट्रीय पातळीवरती काम करणारं वृत्तपत्र आहे. मग त्यांनी महाराष्ट्रासाठी एक वेगळा वृत्तपत्र सुरू केलं आहे. त्याचं नाव आहे महाराष्ट्र टाइम्स. तसंच जे इंडियन एक्सप्रेस जे इंग्लिश न्यूजपेपर आहे किंवा वृत्तपत्र आहे, हे पुऱ्या देशभरात चालतं. पण त्यांची एक प्रादेशिक त्यांचा पेपर आहे, त्याचं नाव आहे लोकसत्ता. ठीक आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत. त्याच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. वृत्तपत्राबद्दल तुम्हाला काय जास्त सांगण्याची गरज नाही. पुरवण्या तुम्हाला माहीत असतात. छापील माध्यमातील चळवळीचे मुखपत्रे, राजकीय पक्षांचे दैनिके. आता राष्ट्रीय पक्षांची दैनिके म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं टाइम्स ऑफ इंडिया हे सगळे कुठल्या पक्षाची निगडीत नाही आहेत. पण जर तुम्हाला जर एक उदाहरण दिलं की मी सामना हा मराठी वृत्तपत्र आहे. हा शिवसेनेचा वृत्तपत्र आहे. शिवसेना जे पक्ष आहे त्यांचा वृत्तपत्र आहे. म्हणजे काय, राजकीय पक्षांची दैनिके आहेत. या साप्ताहिके म्हणजे काय, 7 दिवसानंतर वृत्तपत्र येतं. जर मासिक म्हणजे काय, एका महिन्यानंतर. आणि वार्षिके महत्त्वाचे असतात. असे काही वृत्तपत्र आहेत किंवा असे काही नियतकालिक आहेत जे एका वर्षानंतर येतात. मग त्यामध्ये पूर्ण वर्षामध्ये काय घडलं, जे महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल माहिती असते. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्याची मदत होते. हे तुम्हाला माहीत असेल किंवा जर माहीत नसेल तर असे काही वृत्तपत्र आहेत किंवा गव्हर्नमेंट पण आपलं जे सरकार आहे ते पण एक पुस्तक काढतं वर्षाच्या अखेरीस. त्यामध्ये काय काय घडलं, काय काय त्यांनी आपल्या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या, कोणकोणते हुकूम काढले, हे सर्व माहिती त्यामध्ये असते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, द PTI. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाचे घटक, प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या महत्त्वाचा स्रोत आहे. आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, जसं तुम्हाला मी सांगितलं की वृत्तपत्राची जी माहिती आहे की एवढ्या वर्षापासून वृत्तपत्र येतात, मग त्यामधली जी महत्त्वाची माहिती आहे ती कुठे ना कुठेतरी आपण साठवली पाहिजे आणि सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. मग हे जे पूर्ण न्यूजपेपर आहेत, सर्व जे पेपर आहेत, वृत्तपत्र आहेत, ठीक आहे, त्यांचे जे एक मेन असं जर काही संघटना जर आपण बघितली, त्याचं नाव आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI. ते काय करतात बघा, 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या महत्त्वाचा स्रोत आहे. इथून आपल्याला सगळं माहिती मिळू शकते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे वृत्तलेखन, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता PTIचे ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. तुम्ही इंटरनेटवरती जाऊ शकता. PTIची वेबसाईट आहे, त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. हे लोक जे जुने जे फोटो आहेत किंवा जे छायाचित्र आहेत किंवा आर्थिक सामाजिक स्थिती आहे आपल्या देशात त्याबद्दलचे लेख आहेत, सर्व तिकडे तुम्हाला भेटणार. आज पण जे PTI मेन जे अशी जी संघटना आहे जी जाऊन बातम्या मिळवते, मग त्यानंतर त्या बातम्या इतर वृत्तपत्र किंवा वापरू शकतात. आता PTIने ऑनलाईन सेवा देखील सुरू केली आहे. तुम्ही जाऊन वेबसाईट बघू शकता. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटऐवजी उपग्रह प्रसारण सॅटेलाईट, जसं तुम्हाला आता TV जे आपल्याला दिसते, आपल्याकडे डिश अँटिना असतो, त्यावरून आपल्याला TV दिसते. मग डिश अँटिनाचं कनेक्शन कुठे असतं, उपग्रहाचे असतं. त्याला इंग्लिशमध्ये सॅटेलाईट बोलतो आपण. तसं PTIने सुरू केलं होतं. उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभरातील बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिक माहिती विश्वसनीय असते. आता भारत सरकार काय करतं, जसं तुम्हाला सांगितलं की वर्षाच्या अखेरीस त्यांचा एक पुस्तक येतो. ठीक आहे, जसं ते बघा, लिहिले बघा, इंडिया 2000 म्हणजे काय, 2000 मध्ये भारतामध्ये काय काय घडलं,
याबद्दलची पूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये असते. वेगवेगळे क्षेत्र आहेत भारतामध्ये, क्रीडा आहे, नंतर आर्थिक क्षेत्र आहे, त्यानंतर वेगवेगळे जे क्षेत्र आहेत, सामाजिक क्षेत्र आहे, अशा पूर्ण गोष्टी काय काय घडल्या एका वर्षामध्ये, त्या सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असते आणि दरवर्षी असं पुस्तक प्रसारित केलं जातं. आता ही माहिती खरी आहे की खोटी आहे आपण कशी बोलू शकतो, की का बोलू शकतो की माहिती खरी आहे? कारण ही माहिती सरकारच देत आहे. या संदर्भ ग्रंथात प्रसिद्ध केल्या सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केले जातं. असा विभाग आहे सरकारचा, त्या विभागाअंतर्गत हे प्रसारित केलं जातं. यावर बघा ह्या ग्रंथामध्ये काय काय दिलेलं असतं. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान, तंत्रज्ञान, घडामोडी, पर्यावरण, आरोग्य, कुटुंब, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण बोलू शकतो त्या सर्व गोष्टींची माहिती त्या पुस्तकामध्ये असते, त्या ग्रंथामध्ये असते. मग ते आपण वापरू शकतो. त्याचा जर अभ्यास केला तर त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की या वर्षामध्ये आपल्या देशामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या, कोणकोणत्या गोष्टी आपल्या देशामध्ये महत्त्वाच्या होऊन गेल्या, हे सर्व आपण त्याची माहिती घेऊ शकतो. क्रीडा, युवा व क्रीडा विभाग या सर्वांची माहिती, श्रम, गृह योजना, सर्व माहिती त्यामध्ये असते. आता टपाल तिकीट. टपाल तिकीट म्हणजे काय, तुम्ही जास्त करून आता आपण कोण टपाल वापरत नाही. आपण ईमेल वगैरे पाठवतो किंवा व्हॉट्सअप मेसेज पाठवतो. पण जर माहीत असेल की तुमच्या आईवडिलांना तुम्ही विचारू शकता की टपाल जेव्हा आपण पत्र पाठवतो तर त्या पत्रावरती आपल्याला एक तिकीट लावायचं असतं. तर तिकीटचे पैसे, पत्र पाठवायला काही पैसे लागत नाही. साधा जर तुम्हाला पत्र पाठवायचं असेल तर पैसे कसे भेटणार पोस्टाला, ते तिकीटचे पैसे असतात. तिकीट लावल्यानंतर आपला पत्र आपण पुढे पाठवू शकतो किंवा तिकीट लावलं तरच पत्र आपलं जातं. ठीक आहे. हे टपाल तिकीट कसे, टपाल तिकीट जे टपाल विभाग प्रसारित करतं, हे तिकीट आपण विकत घेऊ शकतो पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन. जर नॉर्मल झालं, कोरोना वगैरे झाला, संपला, सर्व झालं, तर तुम्ही जाऊन पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता की टपाल तिकीट कसे असतात. जर तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही इंटरनेटवरती पण जाऊन बघू शकता. आता ही टपाल तिकीट दरवर्षी नवीन येतात. म्हणजे 1947 जे टपाल तिकीट होते तेच आता वापरत नाही आहेत. असे नवीन येत राहतात. मग त्या टपाल तिकिटामध्ये जर बदल होत गेले, ते टपाल तिकीट जर आपण जमा करत गेलो, तर आपल्याला समजतं की कसा कसा बदल होत गेला. आणि काही ज्या घडामोडी घडतात आपल्या देशामध्ये, काही जे मोठमोठे नेते असतात त्यांच्या नावाने पण त्यांचा फोटो पण असतो टपाल तिकिटावरती. मग त्यांचा जेव्हा फोटो बघतो तेव्हा आपल्याला समजतं की हा कोणतरी महत्त्वाचा माणूस होता. या माणसाबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते टपाल तिकिटामधून. मग टपाल तिकीट वापरून पण आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो. टपाल तिकिटांचे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. मग टपाल तिकीट काही फक्त एक फोटो असतो किंवा एक पेपर असतो. पण जो इतिहासकार असतो तो त्याच्यावर अभ्यास करू शकतो आणि त्याच्यामधून इतिहासाची माहिती काढू शकतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारात वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगतात की कसा कसा बदल होत गेला. मग त्यावरून आपल्याला समजतं की काळ आपल्या देशामध्ये कशी प्रगती होत गेली. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेच्या रौप्य म्हणजे काय, की समजा कुठल्या घटनेला, जसं भारताच्या स्वातंत्र्याला जेव्हा 25 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, त्यानंतर त्यांनी त्या वर्षी टपाल तिकीट काढले नवीन. मग त्या टपाल तिकीट बघून आपल्याला समजू शकतं की या वर्षी भारताला 50 वर्ष झाले, स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाले. अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे. जसं तुम्हाला इकडे हा फोटो दिसत असेल, हा एक टपाल तिकीट आहे. हा जलकुपर नावाचा माणूस होता. त्यांनी काय केलं, त्यांना छंद होता की ते टपाल तिकीट जमा करायचे, वेगवेगळे टपाल तिकीट जमा करायचे आणि त्यांच्याबद्दल त्या टपाल तिकिटांवरती अभ्यास करायचे. मग हे खूप महत्त्वाचं काम त्यांनी केलं. मग त्या महत्त्वाच्या कामाला दखल घेण्यासाठी टपाल विभागाने त्यांच्यावरतीच एक टपाल तिकीट काढलं, की असं टपाल तिकीट तिथे तुम्ही बघू शकता इंडिया. त्यानंतर त्यांची माहिती आहे, कोण आहे ते, जलकुपर. ठीक आहे, हे टपाल तिकीट आहे. त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. 1977 भारत सरकारने जलकुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जलकुपर हे टपाल तिकीट या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मग टपाल तिकिटांचा अभ्यास करायचे. मुंबई पारसी कुटुंबात जन्मलेले कुपर हे इंडियाज स्टॅम्प जनरल हे संपादन केले. त्यांनी एक नियतकालिक काढलं होतं, त्याबद्दल ते लिहायचे. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रहातील ब्युरोचे ते संस्थापक, फर्स्ट फिलॅटिक ब्युरो. ठीक आहे. त्यांनी एम्पायर ऑफ इंडियाज फिलॅटॉफिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांची पुस्तके लिहिली. या छंदाला
त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. असे बरेच लोक असतात ज्यांना टपाल तिकीट जमा करण्याचा छंद असतो. मग त्यांचं एक संघटना होती, त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्याचा त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संरक्षण संग्राहक अशी कारकीर्द सुरुवात करून जागतिक पातळीवर गाठणाऱ्या कूपर यांचं योगदान. जसं बघा तुम्हाला मी सांगितलं की त्यांना छंद होता, तो छंद त्यांनी अजून विकसित केला आणि भारताचे जे टपाल तिकीट होते त्यांचा चांगला अभ्यास केला. त्यांनी खूप अभ्यास केल्यामुळे टपाल विभागाने एक दिवशी त्यांचाच टपाल तिकीट प्रसिद्ध केला. मग त्यांचं योगदान समजण्याचे त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. तुम्ही बघू शकता त्यांच्यावरतीच टपाल तिकीट काढलेलं आहे. काही वर्षांपूर्वी अशी एक स्कीम पण आणली होती टपाल विभागाने की तुमचा फोटो पण याच्यावरती येऊ शकतो. थोडे पैसे भरायला लागायचे, तुमचा पण फोटो तुम्ही काढू शकता. कारण बरेच लोक टपाल विभागात जायचे नाही किंवा टपाल तिकीट वापरायचे नाही, त्यामुळे अशी सरकारने एक स्कीम आणली होती. आता भौतिक साधने, आता आपण जे पण साधने बघितली ते लिखित होते. आता काय आपण बघणार आहोत भौतिक साधनांमध्ये काय येतं बघा, नाणी. आता नाणे जर तुम्ही बघत असाल, तुमच्याकडे जर नाणे असतात तर तुम्ही बघू शकता की दरवर्षी नवीन नवीन नाणे येतात. जसं 1980 मध्ये जो 1 रुपयाचा शिक्का होता आणि आज जो 1 रुपयाचा शिक्का आहे आपल्याकडे, त्यामध्ये फरक आहे. मग त्या नाण्यांवरून पण आपण समजू शकतो की कसा कसा आपल्या देशामध्ये बदल होत गेला. आणि काही नाणे जर तुम्ही बघितले असाल की त्या नाण्यांवरती काही जे महत्त्वाच्या घटना आहेत त्यांच्याबद्दल माहिती असते. तर तुमच्या आईवडिलांकडे किंवा तुमच्या आजी आजोबांकडे जुने जे नाणे असतील तर ते तुम्ही त्यांच्याकडे घ्या आणि बघा कसे कसे बदल होत गेले. आणि ते नाणा बनवण्याचा जो मटेरियल असतो त्याच्यामध्ये पण धातू असतो, त्याच्यामध्ये पण बदल होत गेला, त्याच्या आकारामध्ये पण बदल होत गेला. मग त्यावरून तुम्हाला समजतं की कसं कसं बदल होत गेला देशामध्ये. प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा. आता दैनंदिन वापरातील वस्तू म्हणजे काय, समजा मला महात्मा गांधींवरती अभ्यास करायचा आहे. मग महात्मा गांधी कसे होते त्यांच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. मग महात्मा गांधींचे आश्रम आहेत, सेवाग्रामला आश्रम आहे किंवा त्यांचा साबरमती आश्रम आहे गुजरातमध्ये. मग त्या आश्रममध्ये महात्मा गांधींनी वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या असतात, जतन केलेल्या असतात, त्याचं जतन केलेलं असतं. मग ते आपण वापरू शकतो, ते वापरू नाही शकत, सॉरी, त्याचा अभ्यास करू शकतो. मग अभ्यास केल्यानंतर आपल्याला महात्मा गांधींबद्दल समजेल. मग राजमुद्रा म्हणजे काय, जे राजे असतात त्यांच्या त्यांच्या नावाने एक राजमुद्रा असते. मग ते राजमुद्रा वापरतात, राजमुद्राचा ठसा देतात. मग त्यावरून समजतं की त्या राजांनी पत्र पाठवलं आहे. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना इतर कोणाला जेव्हा पत्र पाठवायचं असेल, आपल्याला कसं समजणार की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलं आहे. मग त्यांची राजमुद्रा असते. मग ती राजमुद्राचा जेव्हा छापा पडतो तेव्हा आपल्याला समजतं की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेलं आहे. तर अलंकार, वस्तू संग्रहालय तुम्हाला माहीत असतील, म्युझियम इंग्लिशमध्ये बोलतो, की तुम्ही अशा वस्तू संग्रहालयामध्ये गेलासुद्धा असेल. मग त्या वस्तू संग्रहालयामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात ज्या इतिहासाच्या निगडीत असतात, त्या ठेवलेल्या असतात. नंतर पेहराव, की त्या माणसाचा पेहराव कसा होता, पेहरावामध्ये कसा बदल होत गेला. जसं तुम्ही बघू शकता तुमच्या आईवडिलांचे जे जुने फोटो तुम्ही बघता, मग त्यावेळी जे कपडे असायचे, पेहराव असायचे ते वेगळे असायचे. त्याच्या अजून जर मागे गेला तुमच्या आजी आजोबांचे बघू शकता, त्यामध्ये वेगळे होते, आता बदल होत गेला. यावरून पण तुम्ही समजू शकता. नंतर आधुनिक स्थापत्य, ह्याच्यावरून पण आपण अभ्यास करू शकतो. आता नाण्यांचं बघा, हा 1 रुपयाचा शिक्का आहे. 1970 मध्ये 1 रुपयाचा शिक्का असा होता. आता जर तुम्ही बघितलं तर 1 रुपयाचा शिक्का कसा आहे. मग त्यावरून तुम्ही समजू शकता की कसा बदल होत गेला आपल्या देशामध्ये. त्याच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल होत गेला, त्याच्या धातूमध्ये पण बदल होत गेला. ठीक आहे. आता नाण्यांच्या माध्यमातून आणि बदल गेलेल्या नोटांच्या छपाईमधून, नोटा पण तुम्हाला माहीत असेल की तुमच्याकडे जुन्या नोटा जर असतील, जुन्या नोटा 500 आणि 1000च्या मी बोलत नाही, त्या बाद झाल्या. पण जर तुम्ही बघितल्या असतील तर मग त्यामध्ये पण नोटांमध्ये पण बदल होत गेले, नोटांमध्ये पण त्याचा रंग बदलत गेला. समजा तुम्हाला एक उदाहरण देतो मी, की समजा आज आपल्याकडे ज्या नोटा आहेत 10 रुपये, 500 किंवा 2000 रुपयाच्या नोटा आहेत आपल्याकडे आता, ठीक आहे. जर 50 वर्षानंतर जर कुणी जर जी जुनी नोट ठेवली असेल 500 रुपयाची, जी नोट बंद झाली पण कोणाला छंद असतो त्यांनी जर ठेवली असेल 500 रुपयाची नोट, ठीक आहे. 50 वर्षानंतर जेव्हा त्या जो माणूस आहे तो नोट कोणाला जर दाखवेल, मग तो सांगू शकतो की 50 वर्षापूर्वी अशी नोट होती आणि सरकारने ती नोट बाद केली होती. म्हणजे काय झालं, तो 50 वर्षांचा अभ्यास करण्यासाठी, 50 वर्षापूर्वी इतिहास कसा होता त्या अभ्यास करण्यासाठी ते एक जी नोट आहे ती एक दस्तावेज म्हणून आपण वापरू शकतो. ते एक इतिहासाचे साधन बनणार. ठीक आहे. मग नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोणीही भारतामध्ये नोटा छापू शकत नाही. हे काम सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते की किती नोटा छापल्या पाहिजेत, किती नाही छापल्या पाहिजेत. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1950 पासून ते आतापर्यंत नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचा आकार, त्यांच्यावरील विषय, असे बरेच विषय. ते बघा तुम्ही, शेतकऱ्यांच्या महत्त्व देण्यासाठी इकडे शेतीचे जे पीक आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे.
वैविध्यवरून आपणास समकालीन भारताचे महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरण लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी नाणी. हे तुम्ही नाण्यांवरती बघू शकता. वेगवेगळा संदेश असतो. त्यानंतर शेती, शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी. तुम्ही Google करू शकता. Googleमध्ये सर्च करू शकता, की कोणकोणत्या प्रकारची नाणी आपल्या देशामध्ये होऊन गेली किंवा आहेत. त्यावरून तुम्हाला समजेल, की कसं-कसं त्यावरती संदेश दिलेला असतो. कोणत्या जे महत्त्वाचे माणसं आहेत त्यांच्याबद्दल दिलेलं असतं. संत ज्ञानेश्वरांबद्दल पण एक नाणं आहे. ते पण तुम्ही बघू शकता. ते तुम्ही जाऊन बघा, Googleवरती बघा. प्रत्यक्ष तुम्हाला जर बघायला भेटलं तर तुमच्याकडे एक नाणं जे आलं तर चांगलंच आहे. पण तुम्ही फोटोवरती पण फोटो बघू शकता त्याचे. आता संग्रहालय. संग्रहालय म्हणजे काय, की म्युझियम इंग्लिशमध्ये बोलतो त्याला आपण. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्याचे विविध सांगणारे वस्तू संग्रहालय आहेत. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर मुंबईला मोठा संग्रहालय आहे. तुम्हाला जर नंतर जर जेव्हा शक्य होईल तर तुम्ही जाऊन मुंबईमध्ये बघू शकता. त्या राज्याचे वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय प्रत्येक राज्यामध्ये आहेत. त्यावरून आपणास इतिहास समजण्याची मदत होते. जसं उदाहरण मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. हे खूप मोठं संग्रहालय आहे वस्तू संग्रहालय. जेव्हा तुम्ही गेटवे ऑफ इंडियाकडे जाता मुंबईला, त्याच्या आधीच हे संग्रहालय लागतं. तुम्ही कधी भविष्यात गेला तर बघू शकता. सरकारी संग्रहालयाखेरीज संग्राहक स्वतःचे संग्रहालय उभारतात. काही लोकं असतात त्यांना छंद असतो. मग ते छोटे-छोटे स्वतःच्या घरी पण संग्रहालय उभारतात. ती ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरण नाणी. काही लोकांना फक्त नाणी जमा करण्याचा छंद असतो. मग ते नाण्यांचं संग्रहालय उभारतात. त्यानंतर नोटांचा असतो. काही लोकांकडे विविध आकारातील दिवे, अडकित्ते तुम्हाला माहीत नसेल आता, पण तुमची आजी वगैरे पान वगैरे खात असेल, मग त्यांच्याकडे सुपारी फोडण्यासाठी अडकित्ता असतो. मग त्या अडकित्त्याचा पण संग्रहालय असतो. हे खूप कमी लोकांकडे आहे, की वेगवेगळ्या आकाराचे अडकित्ते असतात, वेगवेगळे डिझाईन असते त्याच्यावरती. तुम्ही Googleवरती बघू शकता. अडकित्ता की सुपारी फोडण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर क्रिकेटचे साहित्य. काही लोकांना छंद असतो. काही लोकांनी कोणाचे क्रिकेटचे साहित्य जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही अ, सध्या तर आपल्याला ते बघायला देत नाहीत. पण असे काही जे महाराष्ट्र समजा भारतासाठी जे भारताने जे ट्रॉफी किंवा जे चॅम्पियनशिप जिंकलेले असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्या कुठे ना कुठे ठेवलेल्या असतात. मग ते संग्रहालय असतं. हे सर्वांना बघायला भेटत नाही. पण तुम्ही काही लोकं असतात ज्यांना छंद असतं, की ते जमा करून ठेवतात. ते लोकं दाखवतात. पण जे BCCI किंवा जे भारतामध्ये क्रिकेट सामने वगैरे भरवतात, त्या लोकांचं पण संग्रहालय असतात. मग ते भारताने कोणकोणत्या ट्रॉफी जिंकल्यात, कोणकोणते कप जिंकले, ते सर्व त्यामध्ये ठेवलेलं असतं. आता मौखिक साधने. आता मौखिक साधने म्हणजे काय? जे मुखातून आपण जे बोलतो, त्याची पण काही साधने असतात किंवा ज्या कविता असतात किंवा ओवी असतात, ठीक आहे? किंवा काही गोष्टी असतात, त्या आपण कुठे लिहत नाही, पण एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ते जात असतात. ते मौखिक म्हणजे गोष्टी सांगतो आपण एका पिढीला, तसे पुढे-पुढे जात असतात. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदाहरण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली. आता मौखिक साधने म्हणजे काय, की आपल्याकडे काही म्हणी आहेत, काही ओव्या आहेत, ते कुठे लिहून नाही ठेवलेले आपण. लोकगीत आहेत, हे आपण एका पिढीतून दुसऱ्या पिढीला पुढे देत जातो. नवीन पिढी शिकते, पुढे ती त्या पुढच्या पिढीला देत जाते. ठीक आहे. मग जसे जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती, जसा महाराष्ट्र पहिला एक वेगळा राज्य नव्हता. या 8वीमध्ये या 8वीमध्ये तुम्ही शिकला असाल. ठीक आहे. मग त्यासाठी खूप मोठा लढा झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. मग त्या चळवळीमध्ये शाहीद अमर शेख, शाहीद अण्णाभाऊ साठे हे पोवाडे गायचे. मग ते पोवाड्यामध्ये पण ते इतिहास सांगायचे. ठीक आहे. त्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळायची. आता दृकश्राव्य साधने, जसं ऑडिओ, व्हिडिओ. आता दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाळात इत्यादी साधनांचे दृकश्राव्य साधने असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या आहेत. जसं हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल तुम्ही बघत असाल. हिस्ट्री चॅनल ह्या काय करतात, की जगभरातला इतिहास, जगभरामध्ये कोणकोणते गोष्टी आहेत, त्या सर्व आपल्याला त्यामधून बघू शकतो आपण तसं. YouTubeवरती पण अवेलेबल आहे आता. YouTubeवरती पण आहे. एखाद्या घटनेचे साहित्य किंवा प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो, याचे उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांचं आव्हान या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे, की भारत आणि चीन यामध्ये 1962 मध्ये जे युद्ध झाले, त्या युद्धामध्ये भारताच्या सैनिकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना लढा दिला. खूप सारे सैनिक आपले शहीद झाले. मग त्या सैनिकांच्या आठवणीमध्ये, त्या सैनिकांसाठी कुसुमाग्रजांनी एक कविता लिहिली होती. ती कविता तुम्ही इकडे वाचू शकता. ठीक आहे. अशा प्रकारच्या अनेक घटनांच्या आधारित लिहिलेल्या साहित्यांचा शोध घ्या. हे तुम्ही नंतर वाचा. त्यानंतर फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया.
जसं तुम्ही जर तुम्हाला काही अभ्यास करायचा जसा इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा तर आपल्याकडे IITs आहेत किंवा आपल्याकडे समजा तुम्हाला डॉक्टर बनायचं तर डॉक्टरसाठी सर्वात मोठं हॉस्पिटल किंवा शिकण्यासाठी कॉलेज आहे एम्स दिल्लीमध्ये. असे प्रत्येक राज्यामध्ये पण आहे. महाराष्ट्रामध्ये पण खूप सारे चांगले चांगले कॉलेज आहेत. तसंच जर तुम्हाला फिल्म मेकिंग किंवा पिक्चर कसा बनवायचा आहे, मूव्ही कशी बनवायची आहे, ठीक आहे, ॲक्टिंग कशी करायची आहे, हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी FTII अशी एक कॉलेज म्हणू शकतो आपण. असं एक कॉलेज आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे पुण्यामध्ये आहे. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केली. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशातील योगदान देणारे व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्तरांची माहिती देणारे अनुभवपट डॉक्युमेंटरी म्हणजे काय असतं इंग्लिशमध्ये आपण त्याला शॉर्ट फिल्म म्हणतो. म्हणजे जसं आपल्याकडे मूव्ही असते, पिक्चर असतो तो मोठा 2-3 तासाचा असतो. पण डॉक्युमेंटरी किंवा लघुपट कसा असणार, छोटा असणार एकदम, की अनुभवपट म्हणजे काय माहिती देतोय आपण त्याच्यामधून, की हे 30-35 मिनिटं जास्तीत जास्त 30 मिनिटाचं असणार. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण डॉक्युमेंटरी म्हणतो. जसं महात्मा गांधींवरती डॉक्युमेंटरी आहे. मग महात्मा गांधींच्या विषयी सर्व माहिती त्यामध्ये असणार. काही समजा ताजमहलवरती डॉक्युमेंटरी आहे. ताजमहल काय कोणी व्यक्ती नाही आहे. पण ते जे वास्तू आहे ती खूप महत्त्वाची आहे भारतासाठी. ठीक आहे. मग त्याबद्दल माहिती असणार. अशा वेगवेगळ्या मुंबई शहरावरती माहिती असणार. मुंबई शहरावरती डॉक्युमेंटरी असणार. म्हणजे FTIमध्ये जे लोक आहेत, शिकणारे लोक आहेत, ते हे सगळे डॉक्युमेंटरी वगैरे बनवतात. म्हणजे आपल्याकडे टेलिव्हिजन किंवा आपल्याकडे जे पिक्चर आहेत त्यांचा जो ते शिकायचं असेल कोणाला कसं बनवतात, कसं बनतं, मग हे तुम्ही तिकडे जाऊन शिकू शकता. या विभागाचे तयार केलेले आहेत. म्हणजे डॉक्युमेंटरीज वगैरे बनवतात. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपत्र व अनुभवपट उपयोगी आहेत. जसं तुम्हाला जर बघायचं असेल की समजा भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी काही लोकांचे काय रिॲक्शन होते, लोकांना काय वाटत होतं किंवा आपल्या नेत्यांना काय वाटत होतं. मग त्याबद्दल खूप सारे व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहेत. खूप सारे व्हिडिओ आपल्याकडे आहेत किंवा त्याबद्दल डॉक्युमेंटरी बनवलेले आहेत. त्याबद्दल लोकांनी शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवलेले आहेत. मग ते आपण जेव्हा बघतो, जसं तुम्हाला समजा एक पुस्तक वाचायला कंटाळा येतो आपल्याला, पण जेव्हा आपण मूव्ही बघतो, जेव्हा पिक्चर बघतो, तेव्हा आपल्याला मजा येते. कारण समोर घडतं, आपल्यासमोर दिसतं घडलेलं सगळं. ठीक आहे. हे सगळं आपण अशा इतिहासाबद्दल अशा पिक्चर वगैरे किंवा फिल्म बनवू शकता. ठीक आहे. त्यावरून आपण इतिहासाचा अभ्यास करू शकता. मग अशा खूप साऱ्या डॉक्युमेंटरी तुम्हाला यूट्यूबवरती पण भेटतील. यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता, शोधू शकता. मग FTI हा FTIचा लोगो आहे किंवा बोधचिन्ह आहे. देशभक्ती याविषयी संबंधित कोणकोणत्या चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत? तुम्हाला माहीत असतील की देशभक्तीवरती बरेचशा चित्रपट आहेत. रंग दे बसंती, त्यानंतर भगतसिंग यांच्या जीवनावरती पण एक आली होती, पिक्चर आला होता. 2-3 पिक्चर आहेत त्यांच्यावरती पण. सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पण आहे. लोकमान्य टिळकांबद्दल पण आहे. लोकमान्य नावाचा मराठी चित्रपट आहे. तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटांचे रहस्यग्रहण तुम्हाला तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करू शकता. आतापर्यंत आपण आधुनिक भारताचा इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. म्हणजे आधुनिक भारताचा आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघितल्या त्या आधुनिक भारतासाठी आहेत. जर तुम्हाला मध्ययुगीन भारताचा अभ्यास करायचा आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास करायचा आहे, मग त्यासाठी साधन वेगळे असणार. हे तुम्ही गेल्या वर्षी शिकला असाल. हे सगळं आपण बघतोय ते आधुनिक भारताबद्दल. ठीक आहे. मग हां, 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधनेसुद्धा अपुरी पडतील. यामुळे आता स्वाभाविकपणे नवीन साधने पुढे येत आहेत. उदाहरण घरगुती टेलिफोन ते मोबाईल. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. जसं तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल की पहिला आपल्याकडे टेलिफोन असायचा, आज पण आहे. पण आपण टेलिफोन आता खूप कमी वापरतो. टेलिफोन नंतर काय आपण डायरेक्ट मोबाईलवरती आलो. पण नाही, त्याच्यामध्ये खूप कमी काळासाठी एक पेजर नावाची गोष्ट आली होती. पेजर नावाचं एक डिव्हाइस आलं होतं. पेजरमध्ये काय फक्त आपण मेसेज पाठवू शकत होतो. फोन नाही यायचा, फक्त मेसेज पाठवू शकत होतो. काही लोकांनी विकत पण घेतले, पण त्या पेजरच्या लगेच नंतर मोबाईल फोन आला. पेजर जास्त काय फेमस झालं नाही, लोकांनी जास्त विकत घेतलं नाही. पण पहिले कसे टेलिफोन होते. टेलिफोन नंतर पेजर आले. पेजर पण नेटवर्कवरती चालायचे, पण ते काही जास्त चालले नाही. कारण त्याच्या काही वर्षानंतरच पटकन मोबाईल फोन आला. मग पेजरचे काही महत्त्व नव्हतं, कारण पेजरचे काम मोबाईलमध्ये पण व्हायचं. मोबाईलमध्ये फोन पण लागायचा आणि
मेसेज पण आपण पाठवायचो. आता तुम्हाला मोबाईलचा पण इतिहास आपण शिकू शकतो, की भारतामध्ये मोबाईलचा कसा कसा बदल होत गेला. जसं जर तुमच्याकडे तुमच्या आई-वडिलांना तुम्ही विचारू शकता, की 15 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी मोबाईल कसे होते? ठीक आहे. फोटो पण तुम्ही बघू शकता. जर तुमच्याकडे मोबाईल असेल लकीली बंद पडलेला तर तुम्ही बघू शकता आणि आज मोबाईल कसे आहेत आपल्याकडे बघू शकता. मग त्यावरून आपल्याला समजतं, की कसं-कसं मोबाईलमध्ये पण बदल होत गेले, कशी-कशी प्रगती होत गेली. ठीक आहे. मग इंटरनेट आल्यानंतर तर अजून प्रगती होत गेली. पहिले मोबाईलमध्ये इंटरनेट वगैरे नसायचे आणि इंटरनेट असला तरी खूप स्लो चालायचा. पण आता आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला, की इंटरनेट खूप चांगला चालतो. काही ठिकाणी नाही चालत, पण जिकडे नेटवर्क वगैरे चांगला आहे तिकडे चांगला चालतो. इंटरनेट उपलब्ध असलेले प्रचंड माहिती देणाऱ्या उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहिती सातत्य, यथार्थ तपासून घ्यावी लागते. जी माहिती आपल्याकडे असते, जे दस्तावेज आपण बघितले आता, जे साधन बघितले, ते साधन आपण डोळे झाकून आपण स्वीकारू शकत नाही, की हे साधन बरोबर आहे. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्यानंतर बघितलं पाहिजे, की हे साधन खरंच आहे का बरोबर? जर बरोबर असेल तरच त्याचा आपण वापर केला पाहिजे इतिहास लिहिताना किंवा इतिहासाचा अभ्यास करताना. खोटे जर माहिती असेल, खोटे जर आपल्याकडे दस्तावेज असतील, त्याचा आपण वापर नाही केला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ते सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्याचा उपलब्धता होणे शक्य झाले आहे. जसं शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचे साधन होते, जे कागदपत्र होते, सर्वच कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. सर्वच जे घटना आहेत आपल्याला तंतोतंत खऱ्या आहेत का माहीत नाही आहेत. ठीक आहे. काही लोकांनी काही वाढून पण सांगितलेले आहेत किंवा काही लोकांनी शिवाजी महाराज खरे होते तरी पण त्यांना खोटं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या खोट्या पद्धतीने पण सांगितलेल्या आहेत. त्यावरून त्यांचा अपमान पण होतो. पण कसा हे आपल्याला 100% माहीत नाही आहे की घटना घडलेली आहे की नाही. कारण आपल्याकडे जे साधन आहेत ते खूप कमी आहेत. पण आता जर आपण आधुनिक काळात बघतो तर आधुनिक काळात कसे आपल्याकडे जे साधन आहेत ते खूप उपलब्ध आहेत. मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मग त्यामुळे काय आपल्याला अभ्यास करायला पण सोपं जातं. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांची स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रकार सर्व स्तरांवर होताना दिसतात. ते आपणही करूया. म्हणजे ऐतिहासिक जे साधन आहेत, जसं तुम्हाला एक पत्र भेटलं. त्या पत्रामध्ये पत्रावरून तुम्हाला समजलं, की हे खूप महत्त्वाचं पत्र आहे आणि हे पत्र 100 वर्षापूर्वीचं आहे. ठीक आहे. मग आपण काय केलं पाहिजे? त्याचं जतन केलं पाहिजे. पहिल्या तर त्याचा फोटो किंवा त्याला स्कॅन करून आपण त्याची एक डिजिटल कॉपी बनवली पाहिजे. कारण ते पत्र समजा भविष्यात नष्ट झालं तरी आपल्याकडे त्याची कॉपी असेल. आणि ते पत्र आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. ते हाताळताना खूप काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे. कारण ते पत्र ओरिजिनल आहे आणि ते 100 वर्षापूर्वीचं आपल्याकडे आहे. ते जर फाटलं तर पुढे भविष्यात आपल्याला मिळणार नाही आणि आपली जी पुढची पिढी आहे तिला ते बघायला भेटणार नाही. ठीक आहे. मग त्याचा जे इतिहासाचे जे साधन आहेत त्या इतिहासाच्या साधनांचा आपण चांगल्या पद्धतीने आपण जतन केलं पाहिजे. कुठली जे ऐतिहासिक वास्तू आपण बघायला जातो मग त्या वास्तूमध्ये आपण घाण नाही केली पाहिजे, कचरा नाही टाकला पाहिजे किंवा त्या वास्तूवरती काही लिहिलं नाही पाहिजे. काही लोक थुंकतात पण तिकडे जाऊन, असं नाही केलं पाहिजे. कारण हे भविष्यामध्ये जर आपण आज जर त्याचं जतन नाही केलं आपण तर भविष्याच्या पिढीला ते बघता नाही येणार किंवा त्याचा जो ओरिजिनल कसं होतं ते नाही त्यांना बघता येणार. ते आपण घाण केलेलं असणार. मग त्याचा आपण काळजी घेतली पाहिजे. जे साधनं आपण आता शिकलो त्याचा आपण वापर केला पाहिजे. आपल्याकडे जर कुठला व्हिडिओ वगैरे असेल तर व्हिडिओ पण आपण नीट सेव्ह कुठेतरी ठेवून त्याचे 3-4 कॉपी सेव्ह करून ठेवल्या पाहिजेत. डिलीट झाला तर संपला, आपल्या पुढे भेटणार नाही आपल्याला. ठीक आहे. मग त्याचा बॅकअप घेऊन ठेवला पाहिजे आपण. मला आशा आहे की तुम्हाला हा धडा समजला असेल. जर समजला असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी अजून व्हिडिओज बनवू तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला अजून व्हिडिओ कोणते हवेत. मी इतिहासाचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नागरिकशास्त्राचा पण बनवेन किंवा राज्यशास्त्राचा पण बनवेन. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांगा मला आणि हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.